इस्रायल यूएसएच्या हल्ल्यात इराणी कमांडर ठार. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर. इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा. खामेनी यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांच्याकडे सत्ता. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड. इस्रायलला केलेल्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू. रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा दावा. जम्मू काश्मीरमध्ये शिया मुसलमानांचा निषेध मोर्चा. खामेनींच्या मृत्यूचे जम्मू काश्मीरमध्ये पडसाद. इराणचे रात्री बहिरणमध्ये हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिक शहरांपासून दूर गुरुद्वारामध्ये आश्रयाला. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे 84 जण दुबईमध्ये अडकले. 80 विद्यार्थी आणि 4 शिक्षकांचा समावेश. स्टडी व्हिजिटसाठी दुबईला गेले होते. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला. बुर्ज खलिफा जवळही इराणचे ड्रोन हल्ले. इतिहासात पहिल्यांदाच यूएईवर हल्ला. इराण इस्रायल युद्धाचा विमान सेवेवर परिणाम. मुंबई विमानतळावरून मध्य पूर्वेतील देशांकडे जाणारी उड्डाण रद्द. दिल्लीवरून तेल अवीवकडे जाणाऱ्या 410 विमान फेऱ्या रद्द. अनेक भारतीय नागरिकांसह सेलिब्रिटीही दुबईत अडकले. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकल्या. नागपूरच्या काटोलमध्ये एसबीएल कंपनी स्फोटात 17 जणांचा मृत्यू. स्फोटानंतर मोठी आग. बचाव कार्य सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची निवडणूक पुढे ढकलली. आज होणारी चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया तहकूब. भाजपाच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक. प्रदेशाध्यक्षांचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद. प्रत्येक सदस्याला जबाबदारीचं वाटप. छत्रपती संभाजीनगरातील कला केंद्रात गोळीबार. कला केंद्राबाहेरील 12 वाहनांची तोडफोड. मद्यधुंद व्यक्तींनी क्षुल्लक कारणावरून केली मारहाण. होळीनिमित्त येवला बाजार समितीत कांदा लिलाव बंद. होळीच्या दिवशी भुसार धान्य लिलाव सकाळच्या सत्रात सुरू राहणार. दुपारी लिलाव बंद असणार असल्याची माहिती. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेचं उद्घाटन. मंत्री नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ. मुंबईहून कोकणात 6 तासात पोहोचता येणार.